कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील बहुतेक शेतकरी हे ऊसाचं पीक घेतात। मात्र इथल्या नामदेव शिंदे या शेतकऱ्यानं ऊसाच्या पारंपरिक पिकाला फाटा देण्याचा निर्णय घेतला। नगदी फळपीक समजल्या जाणाऱ्या पपई लागवडीचा पर्याय त्यांनी निवडला। सध्या पपईला बाजारात चांगला दर मिळत असून पपईच्या पिकातून त्यांना अपेक्षित नफाही झालाय। पाहूयात। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सौते गावच्या नामदेव शिंदे यांची ही शेती। शिंदे कुटुंबीय पूर्वी इथं ऊसाचं पीक घ्यायचे, मात्र डोंगराळ आणि तुकड्याच्या जमिनीमुळे एकरी 25 ते 30 टनाच्या पुढे उत्पादन मिळत नव्हतं। उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त, त्यामुळे मागील वर्षी त्यांनी या जमिनीत पपई या नगदी फळ पिकाच्या लागवडीचा निर्णय घेतला आणि जानेवारी 2015 मध्ये 4 एकरावर तैवान 786 या जातीच्या पपईच्या रोपांची लागवड केली। ऊसाचा खर्च हा एकरी सरासरी उत्पन्न 25 टनच मिळत होतं, परंतु त्यातून वर्षाचा खर्च भागत नव्हता आणि सरासरी ते ऊसाचे पैसे वर्षातून एकदाच मिळत होते। म्हणजे 25 टनाचे 50,000 रुपयेच मिळायचे, ते पण एकदा वर्षातून मिळायचे। म्हणून शानं पपई ह्या पिकाकडे आम्ही वार्षिक नगदी पिकाकडे वळलो, कारण पपई या पिकाचं प्रत्येक 10 दिवसाला पैसे मिळत असतात। पपई लागवडीपूर्वी नामदेव यांनी जमीन चांगली नांगरून घेतली आणि 2 ओळीत आणि 2 रोपात 6 बाय 6 फुटांचं अंतर सोडून पपईच्या रोपांची लागवड केली। लागवडीनंतर रोपांना 50 ग्रॅम 10-26-26, 50 ग्रॅम युरिया हे रासायनिक खत 5 किलो शेणखतात मिसळून देण्यात आलं। प्रत्येक 15 दिवसांनी अमृत अर्काच्या आळवण्या घेतल्या, बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या। जुलै 2015 मध्ये झालेल्या पावसानं शेतीत पाणी साठलं आणि 4 एकरापैकी 2 एकरातील बाग मुळकूज या रोगानं नष्ट झाली। एवढं होऊनही नामदेव खचले नाहीत। राहिलेल्या 2 एकराची विशेष काळजी घेतली। याच प्लॉटमधून 90 दिवसानंतर पपईचं उत्पादन मिळायला सुरुवात झाली। रोपे लावल्यापासून 9व्या महिन्यामध्ये फळं तोडणीस योग्य अशी तयार झाली। त्या पट्टा पडलेली व साधारण पिवळा पट्टा व केसरी पट्टा पडलेली फळं आम्ही काढून एके ठिकाणी अशी गोळा केलीत। नंतर ती इंग्लिश पेपरमध्ये गुंडळून शानं पुडी बांधून त्याची ती ट्रॅक्टरमध्ये भरलीत व नंतर ती ट्रकमधून वाशी मार्केटला पाठवण्यात आली। फळाला 1 किंवा 2 केशरी रंगाचे पट्टे आले की नामदेव या फळांची काढणी करतात। ही पपई एका ठिकाणी जमा केली जाते। वाहतुकीत फळ एकमेकांवर घासून नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येक फळावर वर्तमानपत्राचा कागद गुंडाळला जातो आणि ही पपई ट्रकमध्ये भरून वाशी मार्केटला पाठवली जाते। कोल्हापूरला माल हा डझनावर जात असतो। साधारण 50 रुपयेपासून ते 250 ते 300 रुपयेपर्यंत डझन जातो पपईचा। पण त्यात ही तो दर कमी असल्यामुळे कोल्हापूर मार्केट परवडत नाही आणि ते डझनावर असल्यामुळे जास्त तोटा होतो। म्हणून नंतर आता आम्ही मुंबईला 1 महिना झालं चालू केलेला आहे माल। आता मुंबईला मार्केट वाढलेलं आहे आणि रमजान चालू असल्यामुळे पूर्वी जे 5 ते 7 रुपये दर होते ते आता 20 ते 28 रुपयेपर्यंत दर गेलेले आहेत पपईचं। आतापर्यंत नामदेव यांच्या या बागेतून 50 टन पपईचं उत्पादन मिळालंय, ज्याला वाशी मार्केटला 5 रुपये किलोपासून 28 रुपये किलोपर्यंतचा दर मिळालाय। सध्या रमजानचा महिना सुरू असल्यानं पपईला 25 ते 30 रुपये किलोचा दर मिळतोय। यातून नामदेव यांना 7,50,000चं उत्पन्न मिळालं। यातून रोपं, खतं, मजुरी, वाहतूक असा 2 लाखांचा खर्च वजा जाता त्यांना या 2 एकरातून 5,50,000च्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। अजून 1.5 महिना तोडा सुरू राहणार असून यातून नामदेव यांना 20 टन पपईच्या उत्पादनाची अपेक्षा आहे, ज्यातून त्यांना 2 लाखांचं निव्वळ उत्पन्न अपेक्षित आहे। म्हणजेच 2 एकरातील पपईतून 7.5 लाखांचं निव्वळ उत्पन्न। एकूण आमची बाग 4 एकर होती, त्याच्यातील निम्मी बाग जवळजवळ 2 एकर बाग ही मुळकूज या रोगानं आमची गेलेली आहे आणि राहिलेल्या 2 एकर बागेमधून जवळजवळ आतापर्यंत 5 महिन्यामध्ये 50 टन माल आमचा मार्केटला गेलेला आहे। 50 टन मालापासून साधारण खालचा वरचा दर जरी 15 रुपये जरी धरला तरी त्यातून आम्हाला 7.5 लाख रुपये आतापर्यंत मिळालेले आहेत।
आपल्याकडील परिस्थिती आणि बाजाराचा अंदाज घेत नामदेव यांनी उसाला पपईचा पर्याय दिला। मोठं नुकसान सोसूनही धीर सोडला नाही, यामुळे यंदा त्यांना शाश्वत नफा झालाय। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर।